बाबा, कशी दिसते मी? किती गोड दिसते माझी छोकरी. वा 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 वा. आणि हे बघ, अरंगेत्रम छान झालं पाहिजे. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. बाबा, हा? कार्यक्रम नक्की छान होणार आहे. तुमचे सगळे कष्ट माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि मला माहितीये की मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती खर्च केलाय. म्हणजे काय बेटा, तुझ्यासाठी इतकं काढणार नाही का मी? ते माझं कर्तव्य आहे. बघ, तुला उत्तम डान्सर बनवणं हे माझं इतक्या वर्षांचं स्वप्न होतं बेटा. पण खरंच बाबा, तुम्ही आहात म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. नाहीतर आईच्या मनात. नाही, आता तो विषय नको. हे बघ बेटा, तुझी आई जी वागली ना त्याबद्दल मी तिला दोष देणार नाही. परिस्थिती कारण होती तिच्या अशा वागण्याला. जाऊन दे, सोडून दे तो विषय. पण बाबा, आपण विषय सोडून देऊ, पण आईने अजून नाही ना सोडलेला. बघा ना, आज माझा अरंगेत्रम आहे की नाही, आज पण नाही म्हणते होती यायला. मी 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 तिला समजावतो. हा, मी समजावतो तिला. रेखा, हे काय तू अजून आवडलं नाहीयेस? आपल्याला निघायला हवं होतं. डबा भरून ठेवलाय, जाताना घेऊन जा. आणि हो, तिचा परफॉर्मन्स झाला की लगेच तिला खायला द्या. भूक सहन होत नाही तिला. आणि आवडलं की लवकर घरी या. रेखा, मला मान्य आहे तू तिच्या सोबत केव्हाच नव्हतीस, पण निदान आज तरी. हे बघा, मला हे कधीच मान्य नव्हतं आणि आजही मान्य नाहीये. पण आज तिचं अरंगेत्रम आहे. भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती गुरुला मानवंदन करण्याचा पहिला दिवस. त्यासाठी तरी प्लीज तू ये. आजवर काही कमी पैसा खर्च केलायत का तुम्ही? आणि आज काय तर म्हणे अरंगेत्रम. करा ना मग, एखादा हॉल बुक करा, जाहिराती छापा, निरोप पोहोचवा, काय वाटेल ते करा तुम्ही दोघं. तर रेखा, असं काय करतेस? ते गरजेचं नाही का? तिला प्रोत्साहन द्यायला नको? आणि तिने त्यामध्ये प्रगतीच केलेली आहे ना, त्यामुळे आपल्याला समाधानच मिळतंय. नाही, आपल्याला नाही, तुम्हाला. बघा, पण आपल्या मनोली डान्स मध्ये केलेली प्रगती, ती अचिव्हमेंट तू पाहिली नाहीस का? अचिव्हमेंट? कसली अचिव्हमेंट? हे बघा, तिने या क्षेत्रात जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. आणि मला एक सांगा, तुम्ही एवढे मोठे शास्त्रीय गायकार, एवढ्या खस्ता खाल्ल्यात, केवढी मेहनत घेतली तुम्ही स्वतःवर, काय उपयोग झाला त्याचा? काय मोबदला मिळाला तुम्हाला? शेवटी आजही आपलं घर मी बनवून विकत असलेला पापड लोणच्यावरच चालतंय ना. आयुष्यभर तुमची परवड झाली आणि तुमच्या बरोबर आमची सुद्धा. रेखा, आता कशाला ते सगळं? बरं, राहू द्या, नाही उगाळत हे सगळं. अहो, पण खूप भोगलंय हो, खूप खूप त्रास सहन केलाय, म्हणून बोलते. तिच्या वाट्याला हे सगळे भोग नको यायला, एवढंच वाटतं मला, बस. नाही, मला मान्य आहे की मला यश नाही मिळालं, पण असं नाहीये की तिचंही तसंच होईल ना. आणि आपल्या मनालीच्या अंगात नृत्य, लय, एक स्पार्क आहे. तू पाहिलंयस ते स्पार्क? काय करायचंय त्या स्पार्कचं? त्या स्पार्कने आपल्या घरातली चूल पेटणार आहे का? ठीक आहे, मला सांगा, आपली मनाली अभ्यासात किती हुशार आहे, किती ब्रिलियंट होती ती. शिकली असती ना तर नक्कीच डॉक्टर झाली असती. काय बिघडलं असतं बरं? पण नाही, तिच्या या नाचामुळे अभ्यासातनं सुद्धा दुर्लक्ष झालंय. जुनं ते सगळं नको आता. आज खूप महत्वाचा दिवस आहे. आज तिचा अरंगेत्रम आहे. तू प्लीज ये, आज आलीस तर बरं होईल ना.
डबा भरून ठेवलाय, जाताना घेऊन जा. तू पण आलास? येस ऑफकोर्स. मी नाही यायचं? नाही यायचं का? तुम्ही असं म्हणाले का? नाही. अरे माझ्या बहिणीचा अरंगेत्रम आहे. मानलेलं असलं म्हणून काय झालं? भाऊ आहे ना तुझा? भाऊ आहे ना? हो, या. आहे ना? आहे हा, आहे. मग पण मी आज तुझा भाऊ नाही आहे. म्हणजे आज मी एक न्यूज रिपोर्टर म्हणून तुझा कार्यक्रम अटेंड करणार आहे. ढंटडॅन. वंडरफुल. अच्छा, म्हणजे न्यूज रिपोर्टर्सला जी मुलाखत द्यायची त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत? एक्झॅक्टली. चालेल चालेल चालेल. चला चला एक फोटो प्लीज. हो, मॅम. फॅन्टॅस्टिक. सुपर. सेम सेम. अजून एका शिवाची. बस झालं. वन सेल्फी प्लीज. ओके. ओके. सुपर. मॅम हा ठेवा ना. हा प्लीज. ओके. मॅम पाऊट ए नाही, हा पाऊट वगैरे नाही. प्लीज प्लीज. ओके. ओके. हे छान आहे. बघू दाखव. माइंड काय करता हळू? तो अब मुझे बताएंगे इस वक्त आपको कैसे महसूस हो रहा है? इस वक्त मुझे ऐसा महसूस हो रहा है, हम्म. इतनी शिद्दत से जो आपको पाने की कोशिश की है, क्या बात है. इतनी शिद्दत से जो आपको पाने की कोशिश की है, वाह. इतनी शिद्दत से जो आपको पाने की कोशिश की है. हाँ, इतनी शिद्दत से जो आपको पाने की कोशिश की है, हर जर्रे ने थांब ना. नाही रे, जाऊ दे. हॅलो. हो नाही आम्ही पोहोचतोच. हा, चला मिस्टर रिपोर्टर, निघायचं ना? बंदा आपकी खिदमत के लिए हाजिर है गाड़ी के साथ. चलिए. ओके. हे काय? म्हणजे आई नाही येणार आहे ना? काळजी करायची नाही. आणि तुझ्या लहानपणापासून तुझ्या बरोबर कोण येत आहे? आणि बघ, या बाबतीत तुझे आई बाबा दोघही मी आहे. कळलं? हो बाबा. चला निघूयात. बाबा काय झालं बाबा? त्रास होतोय का? काय झालं? अगं नाही, काही नाही. रात्री डोकं दुखत होतं ना, ती गोळी घेतली नव्हती ना. चल चल चल. नाही मग आता घ्यायची का? नाही आपण जातो ना. चल वेळ होतो. आपण अहो, नंतर घेऊ. पण चल चल बाबा- चल चल. बाबा हा. हे बघा ना, छान आहे ना? हो संतोष काकांनी दिलंय. हो बेटा, सुंदर आहे. पण तुझ्या इतकं सुंदर नाहीये. गुरुजी किती खुश होते. अगदी भरून पावल्यासारखं झालं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नकोय तुझं अभिनंदन आम्हाला. काय रे, भाऊ म्हणून घेतोस ना? हो. कुठं आहे तुझं गिफ्ट? बाकीच्यांचं गिफ्ट बघ, नाहीतर तू. हे घे तुझं गिफ्ट. काय? कालच्या कार्यक्रमाची किती मोठी न्यूज आहे बघ. आणि हो मॅडम, तो फोटो बघा, तुझ्या भावाने काढलाय. वाव. बाबा बघा ना, छान आलाय ना? अरे हो रे मनाली, बेटा तुझा आम्हाला अभिमान वाटतो. अब ये खबर पूरे सोसायटी में फैलेगी. त्या गण्याला, त्या ऋतूला जाऊन सांगेन मी. अरे चर्चा तर झालीच पाहिजे ना यार. ऐका हो ऐका. अरे, बाबा आईला सांगूयात. हो ना. या उठा ठेवींसाठी एवढा पैसा खर्च केलाय, छान तर होणारच ना. नवल असं काय त्यात? पण असं काय करतेस? हे बघ ना, हे बघ आपल्या कलाकार लेखीचं बघ, केवढं मोठं कौतुक छापून आलंय. आता तरी तुझ्या मनातली अडी दूर कर. इतकं सोपं नाहीये ते. खूप भोगलंय, खूप सोचलंय, आणि हे सगळे भोग माझ्या लेकीच्या वाट्याला येऊ नये म्हणून धडपड करते मी. हो मला मान्य आहे, तू आपल्या घरासाठी खूप काही केलंयस. पण माझा नटराज आहे ना, माझ्या लेकीसाठी नक्कीच काहीतरी करेल.
अहो बाबा काय झालं? काय होतंय? काय होतंय? बाबा काय होतंय? आई 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 अगं काय होतंय बाबा? अहो बाबा डोकं दुखतंय. काय होतंय तुम्हाला सांगा. डॉक्टर काय झालं यांना? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? डॉक्टर मी काय म्हणतो की म्हणजे काय झालं बाबांना? त्यांच्या ब्रेन मध्ये रक्ताच्या गाठी झाल्यात. डॉक्टर तुम्ही जरा माझी अडचण तुमच्या लक्षात येतंय का? तुमच्या ह्या टाळाटाळीमुळे तुमची केस खूप कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे. डॉक्टर काहीतरी उपाय असेल ना, प्लीज सांगा आम्हाला. आता एकच उपाय, 8 दिवसाच्या आत सर्जरी करून घ्यायची. आणि यात अजिबात उशीर करू नका, नाहीतर अवघड आहे. बाबा तुम्ही माझ्या अरंगेत्रमसाठी तुमच्या दुखण्यावर दुर्लक्ष केलं? तसं नाही ग. मी तुला सांगणार काही बोलू नका तुम्ही. का केलं तसं? आयुष्यभर कलेची साधना जोपासली, स्वतःच्या मनासारखं वागलात. एवढंच काय तर लेकीला सुद्धा स्वतःच्याच मनासारखं वागू दिलं. आता काय करणार आहोत आम्ही? तुमची जीव जायची वाट पाहिजे का? आई आई अगं असं नको बोलूस. होईल काहीतरी मॅनेज. काय होणार आहे? सांग ना काय होणार आहे? अगं लोणची पापड विकून नाही 3 लाख उभे करू शकत मी. पुन्हा पुढे हात पसरू मी आता? मी आहे ना, मी करते काहीतरी. मी करते व्यवस्था. हो खरंच मी करते. विशाल हा ताई, कशात तुम्ही? बरी आहे. हे बघ, लोणच्याची भरणी मागवलेली, बाबांचा फोन आलेला आणि अरे पापड 2च मागवलेले. 2च आहेत? हो. ठीक आहे. शेठ कुठे आहे? शेठ बाहेर गेलेत 20 दिवसासाठी. बापरे, 20 दिवस. माझं काम होतं जरा त्यांच्याकडे. बोला ना, माझ्यापाशी बोलला तरी चालेल. पैशांचं काम होतं रे. काय कसं आहे, मी फक्त हे दुकान बघतो, पैशाचा व्यवहार सगळे शेठच बघतात. मला पुढच्या मालाचे आगाऊ पैसे मिळाले असते तरी चालले असते. नाही ताई, तुम्ही त्यांच्याशी फोनवरच बोलू शकता. तू नाही काय करू शकत? नाही ताई, मी काय करू शकतो? मला खूप गरज होती रे. नाही ताई, मी काय करू शकत नाही. बर, येते मी.
बघा बघा जरा शेवटची किती रक्कम शिल्लक आहे आपल्याकडे, बघा बघा ना. खूप प्रयत्न केले आई नोकरीसाठी, पण कुठेच काही जमलं नाही. झालं मनासारखं. सांगत होते तुला शिकून घे शिकून घे शिकून घे, पण नाही ऐकलंस. शिकली असतीस तर डॉक्टर झाली असतीस, एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये कुठेतरी जॉबला असतीस, काहीतरी पैसे कमवत असतीस, लोन मिळवता आलं असतं आपल्याला त्यावर, किंवा तुझ्या 4 ओळखीच्या लोकांकडनं काहीतरी पैसा उभा करता आला असता आपल्याला. आता आपल्याकडे काहीच नाहीये. यांनी अख्खं आयुष्य संगीत शिकवण्यात घालवलं, काय मिळालं? विचार ना, विचार काय आहे आता त्यांच्याकडे? सांगा मला. आहे तुमची एखादी इन्व्हेस्टमेंट? आहे एखादी FD, ग्रॅज्युएटी, PF काहीतरी आहे? काहीच नाही. अहो साधा इन्कम टॅक्स भरण्या इतकं सुद्धा इन्कम नाहीये तुमचं. आई होईल का काहीतरी व्यवस्था, तू नको काळजी करू. काय होणार आहे? सांग ना मला, काय होणार आहे आता? एक दिवस महत्वाचा आहे आपल्यासाठी. काही होणार नाही आता. वाट लावली यांनी स्वतःच्या आयुष्याची. तू नको का त्रागा करू. कशी जाणतो सांगा मला. अहो, जीव आहे तुमच्या दोघांवर माझा, म्हणून जीव तुटतो, म्हणून तळतळून सांगते. मला मान्य आहे सगळं. अगं माझ्या वाईट काळात तू मला साथ दिलीस. इतकंच काय की माझ्या फ्रस्ट्रेशनच्या वेळी सुद्धा तू मला सांभाळून घेतलंस. माझा नाईलाज होता तो, कळलं? डोकं फोडून सांगत होते तुम्हाला, कानी कपाळी ओरडून सांगत होते तुमचं हे क्षेत्र ना बिनभरोशी आहे. नाही ऐकलत. नंतर वाटलं माझी मुलगी, माझी हक्काची मुलगी माझं ऐकेल, की बाई हे क्षेत्र आपलं नाहीये. नाही, तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही तिला सुद्धा माझं ऐकू दिलं नाहीत. बोला, उत्तर द्या आता. मनू, रेखा, त्याचं उत्तर ना माझी लेखच तुला देईल एक ना एक दिवस. शिकली असतीस तर डॉक्टर झाली असतीस, एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये कुठेतरी जॉबला असतीस, काहीतरी पैसे कमवत असतीस, लोन मिळवता आलं असतं आपल्याला त्यावर, किंवा तुझ्या 4 ओळखीच्या लोकांकडनं काहीतरी पैसा उभा करता आला असता आपल्याला. आता आपल्याकडे काहीच नाहीये. कोणी मारलं माझ्या बायला? ये माझी बाय, ये. बस बस बस, आईने मारलं हो तुला. बस बस, हा बस. बघ, हा आपला बाप्पा आहे नटराज, त्याला नमस्कार कर. हा आपल्यासारख्या कलाकारांचा देव आहे, आपलं सर्वस्व, आपली प्रेरणा. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा तेव्हा याला आठवायचं आणि याच्या समोर येऊन नतमस्तक व्हायचं. हा आपली कला कधीच दूर आपल्यापासून होऊन देणार नाही. नमस्कार कर. हे घुंगरू घे, त्या नटराजाच्या समोर ठेव, नमस्कार करा. हा
आजवर मनापासून तुझी सेवा केली आहे मी. आता माझ्यावर कृपा कर. मला काम मिळू दे. स्वप्नीलला काय पाठवलंय हे? चेन्नईचा नृत्य महोत्सव, 4 ठिकाणी ऑडिशन्स इन्क्लुडिंग मुंबईत ऑडिशन्स आहेत. ऑडिशन पास झालं तर महोत्सवात भाग घ्यायला मिळणार आणि बक्षीस 3 लाख रुपये. बाबा बाबा हे बघा, ऐका ना, गुड न्यूज आहे. चेन्नईमध्ये एक महोत्सव होणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्या येणाऱ्या विनरला 3 लाख रुपयांचं बक्षीस आहे. अरे वा वा वा. पण ऑडिशन्स कुठे आहेत? मुंबईतच होणार आहेत. अरे वा, मुंबईतच? हो पण ऑडिशन कडक असतात हा. तुला जोरदार तयारी करावी लागणार. हो बाबा, मी खरंच खूप मेहनत करीन आणि मी तुम्हाला ही ऑडिशन पास होऊनच दाखवीन. अरे बघाच वा तुम्ही. वा 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 वा. माझी गुणाची लेखती. वा, तू होणार. ऑडिशन नक्कीच पास होणार तू. होणार. माझी पोरगी नक्कीच पास होणार. आणि बघ, ऑडिशन मध्ये ना 1000 कॉम्प्युटर असतात. तुला चांगली मेहनत करायला नाही, मी रोज रियाज करीन बाबा. बाबा, औषधाची गुंगी हो तुमच्यावर आता. तुम्हाला असं बघायची सवय नाहीये मला. आता माझ्या परीक्षेची वेळ आहे आणि तुम्ही असे शांत. मी नाही शांत बसू देणार तुम्हाला. मी बरं करेन तुम्हाला. आई, दे ना आशीर्वाद अगं मला. आजवर नेहमी आशीर्वादाकरता मी तुझ्या समोर झुकली आई. मला माहिती होतं आशीर्वादाकरता तुझे हात कधीच माझ्यासाठी नव्हते. आई बाबा म्हणून बाबा नेहमी माझ्या बरोबर उभे होते. आज बाबांची ही अवस्था आहे आई. आज तरी माघार घेऊ नकोस. आज तू माझी ताकद बनून उभी राहा. मला खूप गरज आहे त्याची आई. यशस्वी हो. आजवर तुझे बाबा परिस्थितीशी खूप लढलेत. आता तू लढ स्वतःसाठी आणि जिंकून ये. एक मिनिट.
चेन्नईला हॉटेलवर पोहोचले की कॉल करते मी तुला. बाबांची काळजी घे. हा, तू तुझी काळजी घे. एक्सक्यूज मी, बालाजी हॉटेल ना? येस मॅम. अय्यर सरांना भेटायचं होतं. मी मनाली. बघता का जरा? लेट मी चेक. वेलकम, वडक्कम वडक्कम मॅडम, तुमचं स्वागत आहे. हा थँक्यू. अय्यर सर ना? नो 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 नो, व्यंकटेशा अय्यप्पा अय्यर. हा मी मनाली. हो, मोनाली मॅडम, वेलकम. नाही मनाली मनाली. हाँ वही मोनाली. तुम्हाला तमिळ बरोबर मराठी हिंदी पण म्हणता येते? उसका क्या है मैडम, इस लाइन में काम करने का तो थोड़ा थोड़ा भाषा आना चाहिए. हाँ देखो, आपके पास 3 आवर. कितना आवर? 3 आवर. उसमें आप फ्रेश हो जाओ, बिल्कुल आराम करो. फिर मेरा ड्राइवर तुमको गाड़ी पिकअप करने के लिए आता. और मेकअप का चिंता नहीं, वो शो के जगह पे पूरा मेकअप का अरेंजमेंट किया हमने. ओके. हाँ, आप नाश्ते में कुछ लेगा? नहीं, इडली वड़ा सांबार डोसा. ए रंगा, ए मैडम को नाश्ता पानी देना. इडली वड़ा चाय कॉफी वो देगा. देखो आप बिल्कुल आराम करो. तो अब मैं जाऊँ मोनालिका मैडम? मनाली मनाली. हाँ वही मोनाली. ए रंगा, गाड़ी निकल रही है. थँक्यू. आशीर्वादाकरता तुझे हात कधीच माझ्यासाठी नव्हते. आज तू माझी ताकद बनून उभी राहा. मला खूप गरज आहे त्याची आई. हाय बेबी लोग, हाउ आर यू? अरे नो 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 अय्यर, वेंकटेशन अय्यप्पा अय्यर. हाँ देखो, अभी मैं इस वास्ते आया. यहाँ पे अभी आपको 2 आवर मिलेगा. कितना आवर मिलता है? आपने नाश्ता किया? इडली वड़ा चाय सब? ओके, देखो अभी मैं जाता है, मैं रिटर्न आपको लेने के लिए आएगा. ये शो चेन्नई का सबसे बड़ा स्टेज शो है. विश यू ऑल द बेस्ट. थैंक यू अय्यर सर. नो नो अय्यर, वेंकटेशन अय्यप्पा अय्यर. ऑल द बेस्ट. थैंक यू सर. अहो अहो त्रास होतोय का काही तुम्हाला? नाही. मग पडून राहा ना, आराम करा. मी मी गरम गरम खिचडी केली. तुम्ही काहीच खाल्लं नाही बराच वेळपासून. आणू थोडी? आपली मनू कुठे आहे? अहो आपली मनू एव्हाना चेन्नईला पोहोचली सुद्धा असेल. काळजी वाटते पण तिची खूप. काळजी करू नकोस, ती आल्याशिवाय मी काही मारणार नाही. अहो काही काय बोलताय? नका ना असं बोलू. मी आपल्या मनूचा कॉन्फिडन्स पाहिला पहिल्यांदा. किती किती आत्मविश्वास होता तिचा. ती ती काहीतरी करू पाहते. मला अभिमान वाटतोय हो आपल्या लेकीचा खूप.
रेखा, आज आपल्या मनूबद्दल तू किती चांगलं बोलतेस, किती कौतुकाने बोलतेस. खरंच खूप बरं वाटलं. मनू बेटा, खूप मोठी हो, यश तुला मिळून देत. आता मी अगदी निर्धास्त आहे. आपल्या मनूबद्दल किती कौतुकाने बोलतेस तू. मनू बाळा, खूप मोठी हो. आता मी निर्धास्त झालो. सॉरी सॉरी, पाणी पडलं, खूप सॉरी. अरे क्या हुआ इसे? अरे, क्या हुआ? काय होतं? पाण्यावरून पाय सरकला असेल. पेन किलरचं इंजेक्शन दिलंय, आता कसं वाटतंय? सर, नाही जाणवत आहेत मला वेदना आता. वेदना जाणवणार नाहीत, पण गुडघ्याचा हाड डिसलोकेट झालाय. एकतर ऑपरेट करावं लागेल. नाही सर, अहो तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. मला आज परफॉर्म करायचंय. मला काही झालं तरी चालेल, मी अशीच जाते वाटल्यास. अहो, अजिबात उठू नका, मेजर इंजुरी आहे, हालचाल करू नका प्लीज. पण सर, काहीतरी दुसरा उपाय असेल ना? सर, मी आज परफॉर्म करणं खूप गरजेचं आहे. सर, काहीतरी उपाय सुचवा. एक झटका देऊन गुडघा पुन्हा जागेवर आणता येतो, पण ती एक स्किल्ड सर्जरी आहे आणि इथं फक्त एकच सिनियर स्किल्ड डॉक्टर आहेत. पण ते डॉक्टर आता हॉस्पिटलमध्ये नाहीत, एका प्रोग्रामसाठी बाहेर गेलेत. सर प्लीज, तुम्ही माझ्याकरता त्यांना बोलावून घेता का? प्लीज सर, प्लीज. छे छे, ते शक्य नाही. त्यांचं शेड्यूल फार फिक्स असतं आणि आता ते हॉस्पिटलमध्ये पण नाहीत, एका प्रोग्रामसाठी बाहेर गेलेत. सर, मी या स्पर्धेमध्ये फक्त परफॉर्म करणं गरजेचं नाहीये, मला ती जिंकायची आहे. सर सर प्लीज सर, माझ्याकरता सर. अहो मॅडम, उपचाराशिवाय तुम्ही उभेही राहू शकत नाही आता, आणि आता डॉक्टर येणं शक्य नाही. सर प्लीज सर, मी हात जोडते सर तुमच्यासमोर. सर प्लीज, मी खरंच परफॉर्म करणं गरजेचं आहे. सर सॉरी, मी काही करू शकत नाही. तुम्ही ऍडमिट व्हा, आपण उपचार सुरू करू. पण सर, सर अहो तेवढा वेळ नाही माझ्याकडे. सर प्लीज सर, आजच काहीतरी करा. सॉरी, तुम्ही जास्त पाय हलवू नका, इंजुरी वाढेल. आणि मी पुढची प्रोसेस काय आहे ते करून परत येतो. पण सर सर अहो सर, ऐकून तर घ्या. काय करू आता? आज कशी नाचणार मी? बाबांचं ऑपरेशन कसं होणार आता? देवा, तूच काहीतरी कर आता. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात, तेव्हा तेव्हा याला आठवायचं आणि याच्या समोर येऊन नतमस्तक व्हायचं. हा आपली कला कधीच दूर आपल्यापासून होऊन देणार नाही. हे नटराजा, या संकटातून तूच मला वाचवू शकतोस. मला बाबा परत हवेत रे. माझ्या साधनेत काही कमी पडलं असेल तर त्याची शिक्षा मी भोगेन. पण प्लीज आज मला परफॉर्म करायचंय. हे बक्षीस जिंकणं खरंच खूप महत्वाचं आहे. हे 3 लाख रुपये मला मिळालेच पाहिजेत आज. प्लीज नटराजा, प्लीज. सरस्वती, आय टेल यू, हा प्रोग्राम खूप सुंदर असणार आहे. पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री आर कमिंग टू सी दिस. चेन्नई का सबसे बड़ा शो है. Have taken the passes? हा, घेतलेत ना. अयो, मैं भूल ही गई पासेस लेना. अरे, कमाल करतेस तू. लिखताना चेक नाही का करायचंस? चेक केले होते ना. बहुतेक डेस्क वरती राहिलेले दिसतात. मी काय म्हणते, वॉर्ड बॉयला फोन करून मागवून घेऊया का पासेस? नो 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 सरस्वती, हॉस्पिटलचा स्टाफ मला पर्सनल कारणांसाठी वापरायला आवडत नाही. यू नो दॅट. आणि वॉर्ड बॉयज रुग्णांच्या सेवेसाठी असतात, माझ्या नाही. मग आता कसं करायचं? आता आपण सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊया, पासेस कलेक्ट करूया आणि मग तिथून आपण कार्यक्रमाला जाऊया. फिर अभी बहुत देर हो जाएगी.
तिला कसं समजवायचं? डॉक्टर तर इथं येणंच अशक्य आहे. हो. पेन्स आहेत तिला बहुतेक. हो. सर तुम्ही इथे कसे? तुम्ही तर बाहेर. हो, मी निघणार आहे लगेच. आय हॅव लेफ्ट समथिंग ओव्हर हिअर. खुशी. सर त्यांचं बोन डिस्लोकेट झालंय. MRI पाहिलं त्यांचं मी. वेळ लागेल म्हणून सांगितलं त्यांना, तरी पण ते हट्ट करतात तुम्हाला भेटायचा. सर आता तुम्ही सांगा त्यांना की तुम्ही त्यांची केस बघणार नाही म्हणून. तुम्ही माझ्या केबिन मध्ये या. पण सर तुमचा प्रोग्राम. हे पहा डॉक्टर विजयराज, पेशंट पेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नसतं माझ्यासाठी, कळलं ना? ओके सर. आणि पुन्हा तुम्ही असं वागलेलं मला खपणार नाही. सॉरी सर. घेऊन या तिला पटकन माझ्या केबिन मध्ये. सावकाश. सिस्टर तुम्ही पुढे व्हा. सावकाश. इकडे जायचं आहे. सावकाश. सावकाश. बघू कसा लागला मार. अहो, मी घसरून पडले डॉक्टर. सर प्लीज मला आज परफॉर्म करणं खूप गरजेचं आहे सर. दुसरी कुठली स्पर्धा नाही ना जिंकले तरी चालेल, पण आज जिंकणं खूप गरजेचं आहे. प्लीज होईल ना म्हणजे बरं. हो हा. बघ हा. इथे दुखतंय. नाही. इथे हा, हो हो दुखतंय. हो ही बोट हा, हो हो जाणवत आहे. हो. ओके. होईल ना बरं डॉक्टर. हो हो, काही काळजी करू नकोस. आता हे बघ, मी सांगतो तसं कर. हो. कसलाही विचार करायचा नाही. वर बघ, वरती बघ. ओके. हो. आणि थोडस दुखेल. ओके. सर वर बघ. हा. सर 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 नको सर, दुखताय सर. सर दुख नको सर. कसं वाटतंय आता? नाही दुखत आहे. सी, यू आर ऑल राईट नाव. खरंच म्हणजे मी नाचू शकते आज. येस, अगदी एका पायावर सुद्धा. सर खरंच थँक्यू. यू आर वेलकम. And the winner of this dance competition is Miss Manali Surve. Manali Surve यांचं अभिनंदन. आईपीडी के पेशेंट देखना, सबका बीपी वगैरह भी चेक करना. परत तुम्ही. हे बघा मी कॉम्पिटिशन जिंकले. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. अहो मला सरांना भेटायचं होतं ज्यांनी माझं गुडघ्याचं हाड नीट केलं. असतील केबिन मध्ये. ओके. अहो पण गडबडीत त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. त्यांचं नाव काय? डॉक्टर नटराजन. ओके थँक्यू सो मच. और सबका शुगर देखना है, बीपी एक ही घंटा को देखना है. ठीक है? और कुछ होता है तो मेरे को इन्फॉर्म करना. सर त्यांचं नाव काय म्हणालात तुम्ही? डॉक्टर नटराजन. साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. कुठल्याशा रूपामध्ये येतो बनूनी आधार. संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला. देव पावला. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा तेव्हा याला आठवायचं आणि याच्या समोर येऊन नतमस्तक व्हायचं. हा आपली कला कधीच दूर आपल्यापासून होऊन देणार नाही.